पाण्याची अनियमितता म्हणून नागरिक आले होते. तिथे आपण 6 ते 9 यापूर्वी 3 तास पाणी देत होतो, परंतु 3-4 दिवसांपासून 6 ते 8.5 असं 2.5 तास पाणी त्या भागामध्ये आम्ही देतो आहे. पण तरी बऱ्याच ठिकाणी टायमिंग बदललेला असल्यामुळे लोकांना टायमिंगची माहिती नव्हती, त्यामुळे त्यांना थोडासा प्रॉब्लेम झाला. आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचा जो अर्धा तास पाणी तुम्ही कपात केलेली आहे ती पाणी कपात न करता आम्हाला 6 ते 9 असंच पाणी पुरवठा चालू ठेवावा अशी त्यांची मागणी आहे. त्यांना आम्ही आश्वासन दिलंय की आम्ही त्याबाबतचं नियोजन करतो आणि इतर कुठल्याही भागाचा पाणी पुरवठा हॅम्पर होणार नाही. अशा प्रकारे तिथे जर 6 ते 9 ह्या वेळेमध्ये आम्हाला पाणी पुरवठा देता आला तर यासाठी आम्ही प्रयत्न करतो असं आम्ही त्यांना आश्वासन दिलं आहे. त्या नागरिकांचं पाणी कपात करण्याचं कारण काय? आपल्याकडे महादेववाडी भाग आहे, तिथे पाण्याची भरपूर तक्रार होती आणि त्यामुळे आपण मागच्या 1 वर्षापासून त्या भागातला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणखी एक वेगळी टाकी तिथे जवळ असलेली तिथूनही आम्ही प्रयत्न केला होता, परंतु त्या भागात पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे हा एक पर्याय आम्ही काढला की त्याही नागरिकांना पाणी मिळेल आणि याही नागरिकांना पाणी मिळेल. त्यामुळे यांचं अर्ध्या तासाचं पाणी कमी झालेलं आहे. पण हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी नागरिकांना वेळ माहीत नसल्यामुळे तिथे त्यांना पाणी लक्षात नाही आलं पाणी जाणार आहे किंवा आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सध्या थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. पण आम्ही दोन्ही भागांना पाणी कशा प्रकारे देता येईल आणि दोन्हीकडच्या नागरिकांना पाण्याची समस्या होणार नाही यासाठी आम्ही नियोजन करून लवकरात लवकर ह्या प्रश्नावर तोडगा काढू. त्यांनी 2 वेळेस पाण्याची मागणी केली, त्या संदर्भात काही आपण नियोजन कराल का? नाही, 2 वेळेस पाण्याचं मी त्यांना स्पष्ट नाहीच सांगितलेलं आहे. आपण एकच वेळ पाणी देतो आणि एकच वेळ पाणी फक्त जे अर्धा तास कपात झालेली आहे ती आम्ही कशा प्रकारे भरून काढू शकतो आहे यासाठी आम्ही नियोजन करतो. त्यांचा टाइम काय असणार आहे आता? 6 ते 9 हाच टायमिंग असेल आणि जर सुधारित टाइम असेल तर तो आमच्याकडनं त्यांना कळवला जाईल. जर ह्या नियोजनामध्ये आम्हाला टाइम बदलावा लागला तर त्याची पूर्वी 3-4 दिवस अगोदर तरी त्यांना इंटिमेशन दिलं जाईल आणि नंतरच. आम्हाला कधी असा प्रॉब्लेम आला नाही, पण आम्ही प्यायचं पाणी भरायला गेलो की नळ सोडलं की पाणी बंद जातं, मग पाणी प्यायचं कुठून आम्ही करायचं काय? सगळीकडे 2 टायमाचं आहे तर बरं लहान लहान मुलं घरामध्ये त्यांचे टिफिन करायचे का पाणी भरायचं. आणि आम्हाला 9 वाजेपर्यंत पाणी फिक्स पाहिजे. मेन म्हणजे फोर्समध्ये पाणी द्या, म्हणजे 3ऱ्या मजल्यावर पाणी चढेल. ते म्हणतात 3ऱ्या मजल्यावरचं पाण्याचं नाहीये, मग बिल कसं घेताय, घरपट्टी कसं घेताय, पाणीपट्टी कसं घेताय, मीटर कशी लावली. आणि आता ते काय साहेब लोक काय बोलतात ते की तुम्हाला 8:30चा हा टायमिंग बरोबर आहे आणि जे खाली आहे खालच्या लोकांनाच पाणी मिळेल, वरती जर पाणी नाही दिलेलं आहे तो मीटर का बसवले? ते आमच्याकडनं पाणीपट्टी कशी घेतात ते? मग आता ते म्हणतात की आम्ही तुम्हाला अर्धा तास पाणी वाढवून देतो. ठीक आहे, पण आम्हाला जे पाणी वाढवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे पाणी सोडतात ते सुद्धा चुकीचे कामं करतात. ते 8चं पाणी आहे 8:30 पर्यंत थांबतच नाही कधी. आता आम्हाला 6ला तर पाणी येत नाही, 6:30ला पाणी येतं, त्याच्यातही 8:15ला पाणी गेलेलं आहे. आज 3 दिवस झालेले आहे. जे नागरिक आहे खाली त्यांना पाणी मिळतं, मग वरचे जे वरती राहतात त्या लोकांनी काय करायचं? त्यांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे ना. मग आम्ही यावर्षीपासून पाणी बिल भरणारच नाही. गेल्या 1974 पासून सातपूर कॉलनी ही अस्तित्वात आलेली. त्या टायमापासून कॉलनीमध्ये 2007 साली पाण्याची टाकी सँक्शन झाली. पाण्याच्या टाकीचा असा विषय होता की तिथं पाणी वर चढत नव्हतं, लोकांना पाणी येत नव्हतं, फोर्स येत नव्हता. त्या प्रॉब्लेममुळे लोकांनी पाण्याची टाकीची मागणी केली. त्या टायमाच्या नगरसेवकांनी पाण्याची टाकी तिथं कॉलनीमध्ये बसवली. ती फक्त कॉलनीवासियांसाठी पाणी पुरत 3 तास पाणी येईल 6 ते 9 या वेळेनुसार. पण इथल्या मुजोर अधिकाऱ्यांनी ते पाणी 6 ते 8:30च ठेवलं. अर्धा तास पाणी म्हणे ते महादेववाडीला आम्हाला ट्रान्सफर करावं लागतं म्हणे. त्यांनी नवीन प्रयोग केला त्याच्यामध्ये. ऑलरेडी जगतापवाडीला महादेववाडीला 2 टाईम पाणी येतं. त्यांना आमचं पाणी डायव्हर्ट करायची काहीच गरज नव्हती. त्याच्यामुळं ज्या महिला आहेत त्यांना सकाळी उठून मुलांचे डबे, नवऱ्याचा डबा, परत आपलं मुलं बाळांचं सगळं पाहावं लागतं. त्या याच्यात त्या महिलांचं पाणी भरणं 8:30ला जे पाणी जातं हे पाणी महानगरपालिकेने चुकीचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय त्यांनी रद्द करावा. 6 ते 9 हे पाणी कंटिन्यू ठेवावं, नाही तर जन आंदोलन उभारण्यात येईल.